हॅलो. आज आपण कुरकुरीत असा वडापावची रेसिपी आज बघणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे उकळून घेतलेले आहे आणि त्यासाठी लागणारी हिरवी चटणी आपण पेस्ट करायची आहे. तोपर्यंत आपण वडापावला लागणारी भाजी बनवूया. तेल गरम झालेलं आहे. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, टाकलेला आहे. थोडा हिंग टाकलेला आहे. कढीपत्ता टाकलेला आहे. आता हिरव्या मिरच्याची पेस्ट आपण बनवलेली ती टाकणार आहोत. हिरव्या मिरच्याची पेस्ट तेलामध्ये छान होऊ द्यायची आहे. लसूण आणि आल्याची पेस्ट 1 चमचा टाकलेली आहे. तेलामध्ये छान होऊ द्यायचं आहे, म्हणजे कच्चेपणा आल्या लसणाच्या पेस्टची येणार नाही. तेलामध्ये छान होऊ द्यायची आहे पेस्ट. एक चमचा हळद टाकायची आहे. बटाटे आपण फार बारीक त्याचं करणार नाही आहोत. थोडे त्याचे आलूचे काप थोडे जाडेच राहू द्यायचे आहे. पूर्णपणे मॅश करून घ्यायची नाही आहे. थोडे जाड असलेले काप आपण आलूचे बनवणार आहोत. त्यात टाकलेले आहे. चवीपुरते मीठ टाकायचे आहे. पूर्णपणे छान परतवून घ्यायचे आहे आलूची भाजी. ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. वडापावला लागणारी आलूची भाजी आपण तयार झालेली आहे. वडापावला लागणारे मिश्रण आता बनवणार आहोत. 2 वाटी चणा डाळीचे पीठ घेतलेलं आहे. अर्धा वाटी तांदूळाचे पीठ घेतलेलं आहे. एक चमचा हळद टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकायचे आहे. थोडा सोडा, खाण्याचा सोडा टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे गुठळी राहणार नाही. थोडे थोडे आपण पाणी टाकून मिक्स करायचे आहे. एकदम पाणी टाकू नये. थोडे थोडे पाणी टाकले तर गाठी राहत नाही. एकदम जर पाणी टाकले थोड्या बारीक बारीक गाठी त्यात राहतात. म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचे आहे आणि मिश्रण असं तयार करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारचे बेटर आपल्याला कन्सिस्टन्सी राहायला पाहिजे. आता आपण आलूची भाजी जी बनवलेली होती त्यात छोटा गोळा घेऊन असे हातावर असे वडे बनवायचे आहेत. अशा प्रकारे बाकीचे पण आपण वडे बनवून घेऊया.
अशा प्रकारे वडे बनून तयार झालेले आहे. आता या मिश्रणामध्ये एक आलूच्या बनवलेले वडा आपण टाकूया आणि ते चमच्याने मिश्रण त्याच्यावर टाकूया. मी हाताने पण टाकू शकतो. मी चमच्याने टाकल्यामुळे सगळे मिश्रण सर्वीकडे सारखं लागतं. आणि गरम तेलामध्ये टाकूया. अशा प्रकारे बाकीचे पण आपण वडे जे बनवलेले होते ते तेलात आपण तळायला टाकूया. टाकल्याबरोबर परतवून नका. थोडे तेलामध्ये झाल्यानंतर ते वर येतात आणि नंतर असे पलटून घ्यायचे. अशा प्रकारे थोडे लालसर असे वडे तळून झाल्या पाहिजे. आपले वडे तळून झालेले आहे. अशा प्रकारे वडे तळून झालेले आहेत. बाकीचे वडे पण आपण असेच तळून घेऊया. वडापावला लागणारी आपण चटणी बनवूया. त्यासाठी बारीक असे भजे काढून घ्यायचे आहे त्याच पिठाचे. कुरकुरीत होईपर्यंत असे लालसर असे तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बारीक चुरा तळून झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्याची चटणी बनवूया. त्यासाठी इथे खोबरा किस त्यामध्ये टाकूया. 4-5 लसूण कळ्या, कढीपत्ता, चवीपुरतं मीठ टाकूया आणि काश्मीरी लाल मिर्च टाकून हे सर्व टाकून बारीक चटणी बनवून ठेवूया. आता वडापावला थोड्या मधातून काप देऊन त्यामध्ये चिंचेची चटणी लावावी. मध्ये आपण जो वडा बनवला होता तो वडा ठेवावा आणि त्यासाठीची आपण चटणी बनवलेली आहे ती चटणी त्या वडापावावर असे पसरवून घेऊया. अशा प्रकारे कुरकुरीत असा वडापाव तयार झालेला आहे. आपली वडापावची डिश आता तयार झाली. बघा मी असं खोलून पण बघत आहे.